सुरेश धस पण मला नेते दया आहेत. येते या लोकांची. सुरेश धस पण नेते आहेत. मग जे आरोप करतायत त्या प्रकरणी त्यांना नेता म्हणता का तुम्ही? गडावर येतात ते, गडावर येतात ते, गडावर येतात ते. अच्छा, काय त्यांच्याबद्दलचं तुमचं मत आहे सहज विचारतो. जे गडावर येतील त्या सगळ्यांना माझा आशीर्वाद आहे. नाही, पण ते जी भूमिका मांडतात, तुम्हाला असं वाटतं की त्यांना ते आले उद्या तुमच्याकडे भूमिका मांडायला, तुम्ही त्यांचं ऐकून घ्याल, ते म्हणतात माझ्याकडे सर, सगळे मी पुरावे. ज्ञानेश्वरी सोडून, सर तो न्यायालयाचा विषय आहे. नाही, पण ते म्हणतात की येतील, तुम्ही म्हटलात की ते तुमच्याकडे आलेत, पण हा बघा मी यांचा म्हणत तसा मी मगाशी न्यायालयाचा विषय सर. मला सांगा, म्हणजे तुम्ही भूमिका मांडली, आता जवळजवळ तुमची भूमिका येऊन काही तास उलटून गेलेले आहेत, पण अजून पंकजा मुंडेंने तुमच्या भूमिकेचं स्वागत केल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. सर पाठिंबा, तुम्ही आज जी भूमिका मांडली आहे, राजकारण हे वेगळं आहे, तर राजकारण हे वेगळं आहे आणि अध्यात्म वेगळं आहे. मी फक्त त्याला पाठिंबा दिलाय. राजकारणात मी गेलेलो नाही आणि मी गडावर निवृत्त होऊन 4था उत्तराधिकारी बसवलेला आहे. संपूर्ण गड त्याच्या नावाने केलेला आहे. एकही रुपया मी माझ्याकडे शिल्लक ठेवलेला नाही. नाही, पण हा बघा, तुमच्याकडे म्हटलं, तुम्ही नेते म्हटलात की नेते पायाला भिंगरी लावून फिरतात, लोकांसाठी फिरतात, म्हणून म्हटलं की सुरेश धसांबद्दल तुमचं हेच मत आहे का? हो, तपश्चर्या आहे सर, त्यांची तपश्चर्या आहे. सगळ्या नेत्यांची, सगळ्या समाजातल्या नेत्यांची तपश्चर्या आहे सर. मला एक सांगा, ज्या प्रकारचा समाजामध्ये दुही आहे, तुम्हाला वाटतं की तुम्ही पुढाकार घेऊन हे सगळं जे वातावरण कलुषित झालंय, एक संत म्हणून तुम्ही पुढे येऊन हा सवेट घडावा किंवा ही सगळी मनातली किलमिश दूर व्हावीत, यासाठी आपण संत म्हणून प्रयत्न करावं का? भले आता लोक समोर येणार नाहीत, कधी कधी जेव्हा खूप वाढतात गोष्टी तेव्हा स्वतः देवालाही पृथ्वीवरती यावं लागतं. तुम्हाला असं संत म्हणून आपण लोकांमध्ये जाऊन त्यांना सांगू की बाबा आता ही जी दरी पडली आहे ही मिटवावी, कमी करावी? मी अनेक वेळा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वरी काय सांगते? पृथ्वीवरचे पहिले ज्ञानेश्वर महाराज आहेत ज्यांनी तळागाळातल्या बहुजन समाजाला, चोखोबाराय, सेनानाभे महाराज, चोखोबाराय ह्या सगळ्यांना संत बनवले सर. ही वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे, जातीयता नष्ट करणं. आम्ही ज्यावेळेस मधुकरी मागतो त्यावेळेस आमची जात पाहून कोणी आम्हाला मधुकरी दिलेली नाही. आम्ही शिकून जातीवाद करत नाही सर.